नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता घरामध्ये लग्नाचा विधी सुरू आहे। सगळेजण खूप छान तयार झालेले आहेत। स्वानंदी सुद्धा खूपच सुंदर दिसते। काकूची मात्र आता विधी सुरू करण्यासाठी खूप तयारी सुरू असते, ते पण जल्लद। परंतु स्वानंदीला मात्र आता चिंगीची काळजी लागते। चिंगी अशी रडत आतमध्ये का गेली असेल, ती इतकी अपसेट का असेल याचा ती विचार करत आहे। म्हणजे काकू तिला काहीतरी बोलले तर नसतील ना, आणि त्या बिचाऱ्या लहान मुलीला एकटं का सोडत नसतील। त्यानंतर चिंगी मात्र आतमध्ये येऊन खूप रडत असते की एकदा अंशुमन साहेबांचं लग्न झालं तर सगळं संपलं, मी काय केलं हे म्हणून ती आता स्वतःला दोषी मानत असते, तर त्यांच्याशिवाय जगू शकत नाही। तेव्हा लगेच आता समर इकडे स्वानंदीला आवाज देतो की स्वानंदी मॅडम। स्वानंदीचं लक्ष नाही तर समर मात्र आता स्वानंदीच्या जवळ येतो। स्वानंदीच्या मनात हा विचार सुरू असतो की चिंगी व्यवस्थित आहे की नाही ते बघून यावं की काय। ती जायला निघते तर समर तिच्या जवळ येतो। स्वानंदी मॅडम तुम्ही कुठे चाललात असं विचारतो। स्वानंदी म्हणते की अहो मी येते, पटकन जाऊन येते। समोर म्हणतो की नाही, अहो गुरुजींनी बोलावलं, तुमचा मान आहे, तुम्हाला बोलावलं, थांबा जाऊ नका। शेवटी समर मात्र तिला आता तेथे गुरुजींजवळ काहीतरी विधी असतात ते पूर्ण करायला घेऊन येतो। स्वानंदी आणि समर पूजेला बसतात। गुरुजी आता विधी सुरू करतात। जी मलिका खूप खुश होऊन पाहत असतात। त्यानंतर आता दोघांना नमस्कार करायला सांगतात। गुरुजींचे विधी सुरू असतात। समर आणि स्वानंदीचा विधी पार पडल्यानंतर आता गुरुजी म्हणतात की ठीक आहे, तुम्ही जाऊ शकतात। अंशुमन आता पूजेला येऊन बसतो, त्याचे आता विधी सुरू असतात। तोपर्यंत स्वानंदी लगेच आता चिंगीला बघायला आत जाते। मलिका अर्पिका यांचं लक्षच असतं की हा स्वानंदीचं नक्की काय सुरू आहे। त्यानंतर मात्र चिंगी आता विचार करते, टेबल मधून ड्रॉवर मधून काहीतरी गोळ्या वगैरे घेते आणि खूप गोळ्या घेऊन ती आता म्हणते की माझ्यामुळे सगळ्यांना ऐकून घ्यावं लागतं, स्वानंदी वहिनींना सुद्धा, अंशुमन तुम्हाला सुद्धा घरातील बोलणं खावं लागतं, त्यामुळे आता माझं आयुष्य अंशुमन सर तुम्हाला लागो, त्यामुळे मी आता नाही जगलेलं बरं राहील, मी खूप वाईट आहे। तेवढ्यात मात्र चिंगी गोळ्या खाणार तर स्वानंदी दरवाजा वाजवते, तर चिंगीला धक्का बसतो। तेवढ्यात मात्र दरवाजा आता स्वानंदीने धक्के देऊ देऊन उघडलेला असतो। बघते तर काय, ती म्हणते की चिंगी आता खूप घाबरते। घाबरल्या क्षणी मात्र चिंगीच्या हातात गोळ्या असतात आणि तो हात ती पुढे करते। स्वानंदी रागाने मात्र तिचा हात झिडकारून देते आणि तिच्या हातातील गोळ्या इकडे तिकडे पडतात। स्वानंदी विचारते की काय करणार होती चिंगी तू हे सर्व। चिंगी म्हणते की वहिनी तुम्ही हे सर्व काय केलं, मला मरून द्यायचं होतं। स्वानंदी म्हणते की चिंगी अगं तुला वेड लागलेला आहे का। तेव्हा स्वानंदी म्हणते की वहिनी मला मरायचं आहे, मला जगायचं नाही, जर गेले तर सगळ्यांच्या मागची डोकीदुखी थांबेल। तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघ चिंगी, ओके शांत हो। हाताला धरून खाली बसवते आणि असं वेड्यासारखं बोलू नको असं समजावते। स्वानंदी विचारते की हे बघ अशा गोष्टी करू नकोस, नक्की कारण काय आहे, तो कारण काहीतरी असेल म्हणूनच आता त्याशिवाय इतकं बोलत नाही, नक्की काय झालेलं आहे ते मला व्यवस्थित सांग। चिंगी म्हणते की मॅडम मी तुम्हाला नाही सांगू शकत। स्वानंदी म्हणते की ठीक आहे नको सांगू, पण एका प्रश्नाचं उत्तर दे। स्वानंदी तिला प्रेमाने समजावते की अगं नक्की काय झालेलं आहे, तू तर मला आल्या दिवसापासून मैत्रीण मानते, मग मी तुझी कोणीच नाही का, मी कोणी नसेल म्हणूनच तुम्हाला काही सांगत नसेल। त्यावरती चिंगी म्हणते की अहो वहिनी, तर स्वानंदी म्हणते की बरं ठीक आहे, हे सर्व जाऊन दे। अगं तुझ्या आजीचा विचार तू केलास का, किती विश्वासाने त्यांनी तुला इथे पाठवलं। अगं तू जर अशी त्यांना सोडून गेली तर त्यानंतर तुझ्या लहान बहिणीचं काय होईल त्याचा विचार केलास का, आजीचा विचार तू केलास का, तिला तुला कॉलेजमध्ये पाठवायचं आहे, तू जर नसेल तर मात्र तिची जबाबदारी कोण घेईल, तिचा विचार कोण करील, पिढी आहेस का तू, अगं तू तर जीव देणार आहे, असं का वागतेस तू, नक्की काय झालं, आज जर तू हे केलं असतं तर मी आजीला काय सांगितलं असतं बरं। तेव्हा चिंगी रडते आणि म्हणते की वहिनी तुम्ही मला थांबवायला नको होतं, हे बघा मी एकटी जगून काय करणार आहे, प्लीज। त्यावरती स्वानंदी म्हणते की मुळात म्हणजे असं कधी बोलू नको, आणि आयुष्य मात्र आता किती आहे, अख्खं आयुष्य तुझ्यासमोर पडलेलं आहे, आणि हे बघ जीव देणं हा आपल्यासाठी ऑप्शन नाही, हे तुला कळतं का। हे बघ अगं मी तुला आल्यापासून विचारते, आणि तू जर एखादी गोष्ट मला कळूनच दिली नाही तर बघ बरं तू सांग की मी तुला कशी मदत करायची। तेव्हा आता चिंगी रडत असते। तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघ चिंगी, अगं थांब, मी तुला कशी मदत करायची बरं। आणि तेवढ्यात चिंगीला मात्र चक्कर येते आणि ती खाली पडते। स्वानंदी खूप घाबरते, पाणी घेऊन येते आणि चिंगी करत असते, पण चिंगी आता बेशुद्ध झालेली आहे, कारण चिंगी आता प्रेग्नेंट आहे। त्यानंतर इकडे गुरुजींचे विधी सुरू होतात आणि ते आता पूजेचं साहित्य विचारतात। तेव्हा अर्पिता म्हणते की सगळी तयारी मात्र स्वानंदीने केली होती आणि आता ते सगळं तिलाच माहिती आहे। मलिका म्हणते की स्वानंदी कुठे आहे, तर गुरुजी म्हणतात की हे बघा सामग्री द्या, कारण नाहीतर पुढचे विधी नाही होऊ शकत। अर्पिता म्हणते की हो देते ना। मलिका म्हणते की अरे समोर बघितलंस का, अरे अंशूच्या लग्नाचे विधी सुरू आहेत आणि हे असं बरं दिसतं का, बघ बरं तू। तेव्हा तर समोर काकूला म्हणतो की रिलॅक्स, अगं ते इथेच कुठेतरी असतील, मला सांगून गेलेले आहेत। मलिका म्हणते की अरे पण कुठे गेली, मलिकाची जीवाची खूप तळमळ सुरू असते।
आणि मलिका आता म्हणते की अरे स्वानंदी कुठे आहे. समर म्हणतो की थांब, तू लक्ष देऊ नकोस, त्या कुठे आहे मी पाहतोय. आणि लगेच मात्र तो स्वानंदीला पाहायला येतो. परंतु स्वानंदी आता ह्या चिंगीला घेऊन इकडे हॉस्पिटलला आलेली आहे. आणि डॉक्टरांना, नर्सला म्हणते की हे बघा मी अपॉइंटमेंट घेतलेली नाही, परंतु तिला खूप त्रास होतोय, उलट्या होतात आणि चक्कर सुद्धा येते, तिला उभं सुद्धा राहता नाही येत. तर आता चिंगीला आतमध्ये घेतलं जातं. डॉक्टर मात्र आता चिंगीला चेक करतात आणि तिला चक्कर कधीपासून येते असं विचारतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की आजच सकाळपासून मी तिला नोटीस केलेलं आहे डॉक्टर, ती काहीतरी ट्रेसमध्ये आहेत आणि हे बघा मी तिला बघायला गेले आणि सकाळी उलट्या वगैरे कधी झालेल्या आहेत, काय कधी, सगळं काही डॉक्टर विचारत असतात. स्वानंदी म्हणते की हे बघा सकाळी तिने काही खाल्लं होतं पण जरा पडल्यासारखं वाटतं तिला आणि ती आता मुंबईमध्ये नवीन आहे त्यामुळे वातावरणाची सवय नाही. डॉक्टर म्हणतात की हो, त्यामुळे तिला हा त्रास होऊ शकतो. डॉक्टर विचारतात की तुला ॲसिडिटी वगैरे होते का, चहा किती वेळेस घेते. आता चिंगी म्हणते की एकच वेळे घेते पण तो सुद्धा कधीमध्ये. डॉक्टर विचारतात की तुझी काही गोळ्या औषधं सुरू आहेत का. चिंगी म्हणते की ॲसिडिटीच्या गोळ्या मी घेत असते रोज. डॉक्टर विचारतात की रोज. चिंगी म्हणते की हो, 8 दिवस झाले, 8 दिवसापासून घेते. डॉक्टर अजून काय त्रास होतो हे विचारतात. चिंगी म्हणते की काही पचत नाही आणि पोटामध्ये खूप त्रास होतोय. डॉक्टर विचारतात की नक्की काय, कधीपासून हे सर्व होतंय. चिंगी म्हणते की 8 दिवस झालेत. तेव्हा स्वानंदी म्हणते की काहीतरी तिचा पोटामध्ये काही झालं असेल का. डॉक्टर म्हणतात की 1 मिनिट, आणि तुला कोणत्या वासाचा वगैरे त्रास होतो का. तेव्हा चिंगी म्हणते की हो, मसाल्यांचा वास मला नकोसा वाटतो. डॉक्टर विचारतात की पिरियड्स वेळेवर आहेत का. चिंगी म्हणते की पुढे मागे होत असतात. तेव्हा स्वानंदी विचारते की डॉक्टर तिला नक्की काय झालं, उन्हाळ्याचा तिला काही त्रास होत असेल का. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, कोणताही निष्कर्ष काढण्यापेक्षा आपण काहीतरी टेस्ट करूयात आणि मग ठरूयात, रिपोर्ट आल्यानंतर ठरूयात काय आहे ते. आणि नर्सला मात्र चिंगीच्या काही टेस्ट करायला घेऊन जायला सांगतात. तेव्हा स्वानंदी विचारते की डॉक्टर काही काळजी करण्यासारखं नसेल. डॉक्टर म्हणतात की बहुतेक नसेल, पण रिपोर्ट आल्यानंतर कळेल काय आहे ते. त्यानंतर मात्र स्वानंदीला फोन येतोय. स्वानंदी म्हणते की 1 मिनिट, ती बाहेर जाते फोन घेऊन. तेव्हा स्वानंदी फोन उचलते, हॅलो म्हणते. समर विचारतो की मॅडम तुम्ही कुठे आहात. स्वानंदी म्हणते की काय झालं. समर म्हणतो की हे बघा मी तुम्हाला किती शोधलं, कुठेही नाहीत तुम्ही, नक्की आहेत तरी कुठे, कुठे पत्ता सांगा बरं तुमचा. आलेच म्हणून गेला होतात, परत दिसला सुद्धा नाहीत की कुठे गेलात. स्वानंदी म्हणते की हे बघा सॉरी मी घरी नाही. समर विचारतो की घरी नाही पण नक्की आहात तरी कुठे. स्वानंदी म्हणते की मी हॉस्पिटलला आले. हॉस्पिटल म्हणल्यानंतर आता समरला धक्का बसतो. अहो काय झालं अचानक तुम्हाला, तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्ही ओके आहात का. स्वानंदी म्हणते की हो मी ओके आहे आणि सॉरी मी असं अचानक आले न सांगता. समर विचारतो की तुम्ही कुणाला म्हणजे घेऊन गेलात, बाबांना घेऊन गेलात का, त्यांना काही परत त्रास झाला का. स्वानंदी म्हणते की मी चिंगीला घेऊन आले इथे. समर म्हणतो की काय चिंगीला, तिला असं अचानक काय झालं, ती सकाळपर्यंत तर ठीक होती. स्वानंदी म्हणते की अहो ती सकाळपर्यंत बरी होती पण तिला अचानक उलट्या सुरू झाल्यात, चक्कर आली. रूम मध्ये गेले होते पण तेवढ्यात तिला आता चक्कर आली आणि ती खाली कोसळली. अर्जंट तिला इथे घेऊन आले. समर विचारतो की स्वानंदी मॅडम अहो तुम्ही मला का सांगितलं नसेल, तुम्ही एकट्या का गेला. तर स्वानंदी म्हणते की नाही, अहो घरामध्ये लग्नाची विधी सुरू होते, सगळा स्टाफ बिझी होता आणि तिची कंडिशन अशी होती की तिला त्या अवस्थेत घेऊन मी तेथे थांबू शकत नव्हते, म्हणून तिला हॉस्पिटलला घेऊन आले. समर विचारतो की ती आता ठीक आहे ना, आणि तिला घरी घेऊन येताना त्यावरती स्वानंदी म्हणते की हो पण तिच्या काही टेस्ट सुरू आहेत आणि रिपोर्ट आल्यानंतर मी तिला घरी घेऊनच येते. समर म्हणतो की ठीक आहे मी निकिता आणि आनंद यांना पाठवून देतो, तुम्ही लोकेशन पाठवा. स्वानंदी म्हणते की नको त्याची काही गरज नाही, रिपोर्ट्स आल्यानंतर आम्ही घरी येतो. समर म्हणतो की ठीक आहे लग्नाच्या विधीपर्यंत नको, लवकरात लवकर या. आणि ठेवताना मात्र ती म्हणते की सॉरी. त्यानंतर मात्र स्वानंदी आणि चिंगी डॉक्टरांच्या केबिनमध्ये येतात. चिंगीला त्रासच होत असतो. तेव्हा स्वानंदी विचारते की काय झालं डॉक्टर, नक्की कसले काही घाबरण्याचं कारण आहे का. डॉक्टर म्हणतात की घाबरण्याचं कारण नाही, फक्त तुम्ही आता यांच्या मिस्टरांना बोलून घ्या. आता मिस्टर म्हणल्यानंतर चिंगी आणि स्वानंदीला तर धक्काच बसतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा 1 मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, चिंगीचं अजून लग्न झालेलं नाही, फक्त 19 वर्षाची मुलगी आहे आणि ती आमच्या घरी काम करते. डॉक्टर म्हणतात की ओ आय सी. स्वानंदी विचारते की डॉक्टर काय झालं, तुम्ही इतके सिरियस का वाटतात. स्वानंदी परत म्हणते की हे बघा मला माहिती आहे नक्की तिला ॲसिडिटीमुळे त्रास होत असेल आणि हल्लीच्या मात्र तरुण मुली तब्येतीची अजिबात काळजी घेत नसतात, अशी जागरण करायची, इथेल तिथेल खायचं. आणि माझी लहान बहीण ती सुद्धा हिच्यासारखीच आहे, तिचं पण नेहमी हिमोग्लोबिन कमी असतं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही हिचं हिमोग्लोबिन कमी नाही, नॉर्मल आहे. स्वानंदी विचारते की पण तरी सुद्धा इतका त्रास तिला का होतोय. स्वानंदी म्हणते की मी तिला नेहमी सांगत असते की वेळेवर झोप, परंतु तिला काम करून अभ्यास करायचा असतो आणि बघतेस ना चिंगी बघ काय त्रास
त्रास होतोय. इतकं गृहीत धरायचं नसतं, तब्येतीला काळजी घ्यायची असते. दिवसभरात आपण इतकी एनर्जी खर्च करतो, मग 8 तास झोप असणं आवश्यक आहे. आणि हे बघा डॉक्टर, तुम्हीच तिला समजवा. या वयात ती तब्येत अगदी बिघडून घेते आणि सोनाराने कान टोचलेले बरे असते. तेव्हा डॉक्टर मात्र स्वानंदीकडे पाहतात. डॉक्टर म्हणतात, हे बघा, तिच्या उलट्याचं कारण ते नाही, तुम्हाला वाटतं ते नाही. स्वानंदी विचारते की म्हणजे काय, नक्की काय कारण असणार आहे बरं. त्यानंतर इकडे समोर स्वानंदी येण्याची वाटच बघत असतो. मलिका धावतच त्याच्याजवळ येते आणि विचारते की काय झालं. अरे समोर स्वानंदी सापडली का. समोर म्हणतो की काकू, अहो मुळात म्हणजे ते हरवलेलंच नाही. तर मलिका म्हणते की माझी चूक झाली, मी स्वानंदीशी हळूवारपणे बोलायला हवं होतं. हे बघ, तिचा आमच्यावर राग आहे, परंतु आता अंशुमनच्या लग्नापासून ती लांब राहते, हे बरं दिसतं का तुला. बघ ना, अरे सगळे आलेले आहेत, पाहुणे आलेले आहेत, आणि तुला जर माहिती असेल तर सांग ना कुठे आहे ती. मी आत्ता जाते, तिच्या हातापाया पडते आणि तिला घेऊन येते. घरची मोठी सून आहे ती जर अंशूच्या लग्नात नसेल कसं होईल. तेव्हा समोर म्हणतो की काकू, अगं मला बोलून दे, तेव्हा मी तुला सांगू शकतो. ते बघ, अगं काकू त्या हरवलेल्या नाहीत, त्या दवाखान्यात गेलेल्या आहेत. आता मलिका म्हणते की काय दवाखान्यात. ते पण स्वानंदीला काय झालं घाबरूनच विचारते. समोर म्हणतो की स्वानंदी मॅडमला काही झालेले नाही काकू, अगं चिंगीची तब्येत बिघडली. मलिका लगेच म्हणते की बघ, अरे तुझ्या बायकोचे हे असं आहे, तिला फक्त त्या नोकरांची काळजी असते आणि आजकाल फक्त लगेच त्या चिंगीच्या मागेच पळत असते. आणि तिला धावपळ करण्याची काय गरज होती बरं. आपल्याकडे इतका लेडीज स्टाफ आहे, तरी सुद्धा ती का जाते. अरे तिच्या सख्या दिराचं लग्न आहे, घरामध्ये तिची गरज आहे, तरी सुद्धा का जाते बरं ती. समोर म्हणतो की हे बघ, त्यांनी मात्र व्यवस्थित केलेलं आहे, कारण चिंगीची तब्येत बिघडली होती, त्यांची काही चूक झालेली नाही. तर मलिका म्हणते की हो ना, तुम्ही दोघंही नवरा बायको खूप साधे बोळे आहात, कारण तुम्हाला चिंगीचा जो काही अटकेपणा तुम्हाला दिसत नाही. एक नंबरची ड्रामेबाज मुलगी आहे, म्हणून तिने बरोबर स्वानंदीला हेरलेला आहे. दरवेळेस ती तिची मनमानी करते आणि स्वानंदी तिला तिची साथ देत असते. त्यावरती समोर म्हणतो की हे बघ काकू, त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. झालं. मलिका म्हणते की अरे तर माफीची गरज नाही, बघ आज घरामध्ये स्वानंदीची गरज आहे. इतर वेळेस जर काही झालं असतं तर मी तिला हॉस्पिटलला नेलं असतं, पण आज तिची गरज इथे आहे आणि विचार तिला फोन करून पुढचा विधी सुरू करायचा आहे, किती वेळ लागेल येण्यासाठी. आणि समोरच्या आता डोक्यामध्ये आणखीन स्वानंदी विषयी भडकून मी जर आलेच म्हणून बाजूला जाते. त्यानंतर मात्र डॉक्टर इकडे चिंगीला मात्र तिचं नाव वगैरे विचारतात, वय वगैरे विचारतात आणि डॉक्टरला मात्र आता नाव वगैरे सांगितल्यानंतर ते तिला बाहेर बसायला सांगतात. मी तोपर्यंत मॅडमशी बोलते. स्वानंदी म्हणते की तू एकटी जाशील ना आणि सावकाश जा. मी बाहेर जाते तर स्वानंदी विचारते की डॉक्टर काय झालं, काही सिरियस आहे का. डॉक्टर म्हणतात की तिच्या मेडिकल हिस्ट्रीची वगैरे गरज नाही, पण मला सांगा ही मुलगी तुमच्याकडे राहते का. स्वानंदी म्हणते की हो, 4 महिने येऊन झालेले आहेत तिला. डॉक्टर विचारतात की बाकी तिचं कुठे येणं जाणं असतं का. स्वानंदी म्हणते की नाही, ती घरातच असते, मुंबईत ती नवीन आहे, येथे अजून काही ओळखी तिच्या नाहीत. जरीही ती बाहेर पडली तर आमच्यापैकी कोणी तिच्या बरोबर असतं. स्वानंदी म्हणते की हो, पण काय होतं तिला, अचानक असं उलट्या होतात, चक्कर येते, ती नॉर्मल तर नाही मला कळतंय. जर काही तिच्या मोठ्या टेस्ट वगैरे करायचे असेल तर आम्ही करू शकतो, पण सांगा नक्की काय झालेलं आहे. डॉक्टर सांगतात की ही मुलगी प्रेग्नेंट आहे. हे ऐकल्यानंतर स्वानंदीला फार मोठा धक्का बसतो. त्यानंतर मात्र इकडे मलिकाची आता अगदी घाई सुरू असते. ती परत समर जवळ येते, विचारते की काय रे समर, आली का स्वानंदी. अरे विधी सुरू होतात. समर म्हणतो की नाही, ते येतच असतील. हे बघ, मंगल अष्टकाच्या अगोदर मात्र अनुष्काचे बाबा तुझ्या आणि स्वानंदीचे पाय धुण्याचा विधी करणार आहेत. हे बघ, मला करता येणार नाही म्हणून त्यांचे वडील तुमची पूजा करतात, मग करून देईन त्यांना. अरे हा त्यांचा मोठा मान आहे. मुलाच्या आई वडिलांच्या जागी ते तुला आणि स्वानंदीला बसवतात. हो पण स्वानंदीचा पत्ता नाही, बहुतेक तिने फिक्सच केलेला आहे, तिला ह्या लग्नातच हजर राहायचं नाही, तिला इंटरेस्ट नसेल. आणि हे बघ, मला माहिती आहे की तू त्यांचीच बाजू घेशील, परंतु येथे ते असणं इम्पॉर्टंट आहे. अरे लोकांकडे बघ, लोकांमध्ये कशी कुजबूज सुरू आहे आणि ही स्वानंदी जेव्हापासून निघून गेली ती गायबच आहे. बघ, अरे आपल्या अंशूचं लग्न आहे, घरातील शेवटचं लग्न आहे, अरे आज तरी तिने इथे हजर राहायला हवं होतं. आणि बघ, अरे त्यानंतर समर म्हणतो की हे बघ काकू, पहिली गोष्ट समर म्हणजे स्वानंदी मॅडम येतच आहे आणि त्या येतच असतील, त्यांना वेळ लागेल थोडासा, परंतु दुसरी गोष्ट म्हणजे मला हा पाद्यपूजनाचा जो विधी आहे तो मात्र पसंत नाही, आम्ही पूजेला नाही बसू शकत. रिका म्हणते की अरे पण लग्नातील तो महत्वाचा विधी असतो. समर म्हणतो की असून दे, पण तो विधी आपण करायचा नाही. समर म्हणतो की हे बघ, त्यांनी माझे पाय धुवावेत असं मी काही केलेले नाही, मुलाकडच्यांचे पाय काय धुवायचे. तेव्हा मलिका म्हणते की अरे त्यांची मुलगी, हे बघ काकू, हे पाय वगैरे धुणं
मला अजिबात पटत नाही, मी नाही करू शकत. मलिका म्हणते की जाऊन दे, माझ्या नशिबात आनंद नाही. त्यानंतर इकडे स्वानंदी डॉक्टरांना म्हणते की काहीतरी वेगळा रिपोर्ट झाला असेल, बदलला असेल रिपोर्ट. मी आता तुम्हाला म्हणाले की ती लहान आहे, 19 वर्षाची आहे फक्त, बहुतेक रिपोर्ट चुकीचे आले असतील. त्यानंतर डॉक्टर म्हणतात की नाही, रिपोर्ट वगैरे नाही चुकीचे, ते खरंच प्रेग्नेंट आहे. तरी सुद्धा स्वानंदीचा विश्वास नसतो. स्वानंदी म्हणते की नक्की तुमच्या लॅबकडून काहीतरी चुकीचा रिपोर्ट आला असेल, तुम्ही प्लीज एकदा चेक करून घ्या. त्यानंतर डॉक्टर म्हणतात की तुम्ही हवं तर कुठेही रिपोर्ट आता दाखवू शकतात, चेक करून घेऊ शकतात, आमच्या हॉस्पिटलमध्ये असं नाही होऊ शकत. स्वानंदीला मात्र ते रिपोर्ट दाखवतात. स्वानंदी अगदी आता आश्चर्य येतात, तिला धक्काच बसतो. डॉक्टर म्हणतात की तुम्हाला पाणी वगैरे देऊ का? स्वानंदी म्हणते की नाही, मी ठीक आहे. स्वानंदी म्हणते की हे बघा, मी तिला ओळखते, ती खूप मेहनती आणि जबाबदार मुलगी आहे. डॉक्टर म्हणतात की ती तुमच्याशी खोटं बोलते. स्वानंदी म्हणते की हे बघा, ती कसं खोटं बोलू शकेल, कारण 24 तास ती माझ्या बरोबर असते. डॉक्टर म्हणतात की हातातील रिपोर्ट मात्र हे सांगतात की तिच्या आयुष्यामध्ये कोणीतरी पुरुष आहे. तरी सुद्धा स्वानंदीचा विश्वास बसतच नसतो. ती म्हणते की आता ती माझ्याशी बोलू शकली असती, इतकं मी तिला मोकळीक दिलेली आहे. डॉक्टर म्हणतात की हे बघा, अशा गोष्टी बोलल्या जात नाही, पण हवं तर वेळ घ्या आणि तुम्ही तिच्याशी बोलू शकतात. त्यानंतर मात्र स्वानंदी बाहेरच येते. स्वानंदी थोडीशी शॉकच झालेली असते. चिंगी विचारते की बहिणी, डॉक्टर काय म्हणाल्यात? स्वानंदी आता सांगत नाही. आणि हे बघ, आता चल, आपल्याला उशीर झालेला आहे, त्या काही नाही असं म्हणाल्यात आणि आपल्याला आता जावं लागेल, पोहोचायचं आहे. चिंगी विचारते की वहिनी, पण रिपोर्ट मध्ये काय लिहिलेलं आहे? आनंदी म्हणते की अगं, तू कशाला टेन्शन घेतेस, मी आहे ना, सांगा मला खरंच वहिनी प्लीज. चिंगी विचारत असते. स्वानंदी म्हणते की हे बघ, माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. आनंदी ऐकायला तयार नसते, परंतु चिंगी सुद्धा ऐकायला तयार नसते. शेवटी ती रिपोर्ट घेते आणि स्वतः रिपोर्ट वाचते. तेव्हा ते रिपोर्ट वाचल्यानंतर तिला धक्का बसतो. तरी सुद्धा स्वानंदीचा विश्वास नाही. ती म्हणते की अगं, मी म्हटले ना की डॉक्टरांकडून काहीतरी चूक झाली असेल, पेशंट जास्त असल्यानंतर असं होतं कधीतरी, पण दुसरीकडून टेस्ट करून घेऊयात, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि तेच आता चिंगी मोठा धक्का बसल्यामुळे डायरेक्ट खाली बसते. त्यानंतर इकडे आता मंगलाष्टकाचा सुद्धा विधी सुरू झालेला असतो. गुरुजी म्हणतात की आता विधी सुरू करूया. समर मात्र आता नारायणला अक्षता वाटायला सांगतो. मलिका पुन्हा आता समरच्या जवळ येते आणि बघतोस ना समर, आपल्याच कुटुंबातील लोकांना मात्र स्वानंदीचं नसणं कसं वाटत असेल. बाहेरील आलेल्या पाहुण्यांचा सुद्धा काय विचार असेल, ते काय विचारत असतील आणि कुजबूज त्यांची सुरू आहे. बघ ना तू, बाकी सगळ्या अपेक्षा आता सोडून दिलेल्या आहेत, परंतु आता अक्षता पडणं ते बाकी आहे स्वानंदीच्या हातातून. त्यामुळे प्लीज तू एकदा फोन करून बघ. समोर फोन करतोय, स्वानंदी काही फोन उचलत नसते. त्यावर तिकडे चिंगी रडत असते. चिंगी म्हणते की मी काय करू स्वानंदी वहिनी, आता कुठे जाऊ? जर असे गावी गेले तर घरातील काय बोलतील मला? माझ्या आजी तर ह्या धक्क्याने मरून जाईल आणि मी तर जगू शकणार नाही वहिनी. तर माझं लग्न झालेलं नाही आणि जर मी बाळ घेऊन गेले तर गावातील लोक काय म्हणतील? एकटीने हे सर्व कसं निस्तरायचं? तेव्हा स्वानंदी म्हणते की ओके, आपण काहीतरी मार्ग काढू. स्वानंदीला सुद्धा आता खूप टेन्शन येते आणि चिंगीची काळजी लागते. स्वानंदी म्हणते की आपण तुझं लग्न लावून देऊ. तर चिंगी म्हणते की ते शक्य नाही. स्वानंदी विचारते की का शक्य नाही? तर चिंगी म्हणते की कारण, आणि तिला मात्र आता मलिकाने तिला धमकावलेलं आहे, ते सगळं काही आता तिला आठवतं. स्वानंदी विचारते की चिंगी, तुझ्यावर कोणी जबरदस्ती केलेली आहे का? हे सगळं झालेलं आहे ते तुझ्या इच्छेने झालेलं आहे, मग तुझं लग्न का होऊ शकत नाही? हे बघ, हे जे झालेलं आहे ते मी हँडल करेल, मी बोलेल. आनंदी विचारते की का शक्य नाही? तर आता चिंगी रडतच म्हणते की कारण आज त्या बाळाच्या बाबांचं लग्न होतंय. स्वानंदी म्हणते की मला फक्त शंका वाटत होती, पण आता हे सगळं खात्री वाटते की अंशुमन आहे ना. तेव्हा आता चिंगी रडत असते. चिंगी म्हणते की हो. आणि त्याच वेळेस मात्र हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता चिंगी म्हणते की काही झालं तर वहिनी, मला ह्या बाळाचा हक्क मिळालाच पाहिजे आणि माझा सुद्धा हक्क मिळालाच पाहिजे. तेव्हा स्वानंदी चिंगीच्या हाताला धरते आणि तिला आता घरी घेऊन येते आणि हे लग्न थांबव असं म्हणते. डायरेक्ट ती अंशुमनच्या समोर येते आणि सनकनी त्याच्या कानामध्ये येते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघायला विसरू नका. तेव्हा धन्यवाद.